हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. तर आज मी पुन्हा एकदा नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे. मॅनिफेस्टेशन तुमचं एकदम सोप्या पद्धतीने होण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आणि जर अशाच गोष्टी तुम्ही ऐकत राहिले तर तुमचं मॅनिफेस्टेशन 100% होणारच. कारण इतक्या सोप्या पद्धतीच्या ह्या मस्त गोष्टी आहेत ना, म्हणजे एकदम सोप्या रीतीने यांनी यामध्ये लिहिलेल्या आहेत या पुस्तकामध्ये. तर आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती खूप सुंदर आहे. आणि इतक्या सोप्या पद्धतीने त्यामध्ये त्या माणसाने सांगितलेलं आहे की कसं मॅनिफेस्टेशन केलेलं आहे. तर मला वाटतं तुम्ही ट्राय करायला हरकत नाही आहे. तर मी आज गोष्ट पहिल्यांदा चालू करते. या पुस्तकातून मी नेहमी तुम्हाला गोष्ट सांगत असते. तर तर पुस्तकाचं नाव आहे सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन. तर लोकांच्या ह्या सत्यकथा आहेत. तर चला मग आज स्टार्ट करूया. एक अविश्वसनीय भेट म्हणजे टायटलचं नाव आहे, शीर्षक आहे या गोष्टीचं. आता ह्यामध्ये जे स्टार्टिंगला आहे मी ते वाचून दाखवते तुम्हाला. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाकडे काही मागता, मग तो पैसा असो किंवा इतर कोणतीही वस्तू, ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे असा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ती गोष्ट आता तुमच्याकडे असल्याबद्दल तुम्ही वर्तमानातच कृतज्ञ असायला हवं. सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला ती गोष्ट मिळण्याआधीच तुम्ही कृतज्ञ व्हा. तुम्ही जेव्हा ही कृतज्ञतेची शक्ती एखाद्या नकारात्मक परिस्थितीबाबत वापरता, तेव्हा त्या जुन्या नकारात्मक परिस्थितीला नष्ट करून तिथे नवी परिस्थिती निर्माण होते. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतानाही तुम्ही पैसे असल्याबद्दल कृतज्ञ राहता, तेव्हा तिथे नवी परिस्थिती निर्माण होते, जी पैशाची कमतरता दूर करते आणि त्याऐवजी भरपूर पैसा घेऊन येते. तुमच्याकडे तुम्ही पैसा नाही आहे, पैसा नाही आहे असं बोलत नका जाऊ नेहमी. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत असं बोलत जावा. याचा अर्थ हा होतो, याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि त्यानुसारच ही पुढची गोष्ट ऐकून घ्या. खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही ट्राय करायला हरकत नाही आहे हा प्रयोग. म्हणजे मला तर वाटतं खूप मस्त आहे, बघा तुम्ही. आणि शीर्षक आहे या गोष्टीचं एक अविश्वसनीय भेट. तर चला मग मी सुरुवात करते या गोष्टीला. मी एका सेवाभावी संस्थेचा कार्यकारी संचालक आहे. संस्थेसाठी एक इमारत खरेदी करण्याची विनंती मी संचालक मंडळाला डिसेंबर 2007 साली केली. मी पाहिलेल्या इमारतीचं बरंचसं काम करून घेण्याची गरज होती. त्याकरता आम्हाला नवीन तारण घ्यावं लागणार होतं. त्यामुळे आम्ही काहीसं निराश झालो होतो. पण आम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने पुढे पाऊल टाकलं. तर तर हा जो माणूस आहे त्याने बिल्डिंगसाठी बरंचसं म्हणजे काम करायचं होतं त्यांना. तर त्यासाठी ते सांगतायत. क्रिसमसला प्रवासादरम्यान मी आणि माझी पत्नी एका कार अपघातात सापडलो. घरापासून दूर अंतरावर माझी कार पूर्ण उद्ध्वस्त झाली. मागील काही महिन्यात आमच्या अनेक मित्रमंडळींनी आम्हाला द सिक्रेट वाचण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अशा गोष्टी आकर्षित करत आहोत ज्या बदलण्याची गरज आहे, हे त्या कार अपघातानंतर आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही द सिक्रेटचं ऑडिओ बुक खरेदी केलं व घरी परत येताना प्रवासादरम्यान ते ऐकलं. दोघांसाठी मी ते खरेदी केलं. 1 जानेवारी 2008 रोजी मी पहिल्या पानावर एक यादी केली. त्यात माझ्याकडे असलेल्या गोष्टी ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे त्या लिहिल्या. त्यासमोरील कृतज्ञता हेतू असं शीर्षक देऊन मी लिहिलं, मार्च 31, 2008 रोजी माझ्या संस्थेच्या इमारतीच्या कामासाठी मिळालेल्या $75,000 रकमेबद्दल मी कृतज्ञ आहे. यात एक लक्षात घ्या की मी ही गोष्ट 1 जानेवारी रोजी लिहिली होती. आम्हाला अजूनही न मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल मी वर्तमान काळात कृतज्ञता मानत होतो. तर हे जे गृहस्थ आहेत, हा माणूस जो आहे त्यांनी त्यांचा ॲक्सिडेंट होतं त्यांच्या पत्नीचं आणि त्यांचं. आणि त्यांना बरेच मित्रमंडळी सांगतात की तुम्ही द सिक्रेट वाचा, म्हणजे वाचाल तर चांगलं राहील. पण हे म्हणजे ऐकलं पण नव्हतं, वाचलं पण नव्हतं. पण त्यांना आता असं वाटतं की आमचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर मी हे वाचायला हवं. मग ते तिकडेच प्रवासात काहीतरी द सिक्रेटचा ऑडिओ घेतात आणि दोघंजणं ऐकतात. तर त्यांना खूप छान वाटतं ते ऐकल्यावर. मग ते 1 जानेवारी रोजीच ठरवतात की मी त्यांनी जी इमारत घ्यायची असते त्यांना, ते ज्या संस्थेचे कार्यकारी संचालक असतात, तर त्याच्यासाठी त्यांना जी इमारत बांधायची असते, तर त्याच्यासाठी पैसे नसतात. मग ते 1 जानेवारीलाच लिहितात की माझ्याकडे $75,000 आलेले आहेत, मिळालेले आहेत मला. आणि 31 मार्च ती डेट लिहितात त्या याच्यामध्ये. तर पुढे ऐकूया आपण काय होतं. 15 मार्च 2008 रोजी एका स्थानिक संस्थेने माझ्याशी संपर्क साधला.
त्यांना आमच्या नव्या इमारतीच्या योजनेबद्दल माहिती मिळाली होती. संस्थेला आम्हाला मदत करायची होती. त्याबाबत पुढील चर्चा करण्यासाठी संचालक मंडळातील इतर सदस्यांसोबत 25 मार्च रोजी मीटिंग आयोजित करण्याची विनंती त्यांनी मला केली. आम्ही या संस्थेला कोणतीही मदत मागितली नव्हती, तर तेच आपणहून आम्हाला शोधत आले होते हे लक्षात घेऊन आम्ही 25 मार्च रोजी मीटिंग ठेवली. मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं. त्यामध्ये आमच्या नवीन इमारतीवरील तारण भरपाई ते करू इच्छितात असं लिहिलं होतं. त्यामुळे आम्ही आमच्या निधी उभारणीच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार होतो. याहूनही धक्कादायक गोष्ट ही होती की ते ही रक्कम आम्हाला 2 टप्प्यात देणार होते. पहिल्या टप्प्यात त्यांच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्हाला $75,000 इतकी रक्कम मिळणार होती. तर बाकीचे पैसे नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी ते देणार होते. पॉझिटिव्ह थिंकिंगचं काय किती छान उदाहरण आहे. त्यांनी ऑडिओ CD ऐकली गाडीत येताना आणि येता येताच त्यांनी लिहिलं की एका कागदावर लिहिलं की त्यांनी असं लिहिलं की 1 जानेवारी रोजी की 31 मार्चला माझ्या इमारतीसाठी पैसे मिळालेले आहेत. मग ते पॉझिटिव्ह राहिले की मला ह्या $75,000ची मदत झालेली आहे. मग त्यांना असं कळतं की स्थानिक संस्था त्यांना मदत करणार आहेत आणि ती इमारत जे ते बांधणार आहेत त्यांना ते मदत करू इच्छितात असं ते बोलून दाखवतात. आणि ते सांगतात की मीटिंग आपण ठरवूया आणि 25 मार्च रोजी ते त्यांची मीटिंग ठरवतात आणि 31 मार्च रोजी त्यांना $75,000चा चेक मिळतो. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही असं तुमच्यासाठी पण तुम्ही ट्राय करू शकता की जर तुम्हाला एवढे पैसे हवे तर तुम्ही लिहून बघा ना. आता नवीन वर्ष स्टार्ट होणार आहे, तर मला हे इतके पैसे मिळालेले आहेत, धन्यवाद युनिवर्स, असं जर तुम्ही लिहून बघितलं आणि तारीख टाकली आणि तुम्ही रोज पॉझिटिव्ह विचार केला तर मला वाटतं या गोष्टी व्हायला वेळ लागणारच नाही आहे. नक्कीच या गोष्टी होणार आहेत. तर आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला सांगा. आणि म्हणतात की पैसा काही झाडाला लागत नाही, पण जर तुम्ही खरंच कृतज्ञ असाल तर तुमच्याकडे अचानक आभाळातूनही पैसा येईल. ब्रह्मांडाकडून तो भेटीच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. तर सगळे असेच म्हणतात ना की पैसा हा मिळत नाही आहे, अचानक झाडाला लागलेला नाही आहे. तर तुम्ही या प्रकारे नक्कीच ट्राय करून पाहू शकता आणि ट्राय करायला हरकत नाही ना. तुमचा ₹1 पण खर्च नाही होणार आहे. ह्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी एकदम पॉझिटिव्ह राहून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला फक्त तुमची इच्छा काय आहे ना, मेन ते लिहायचं की मला हे मिळालेलं आहे, धन्यवाद युनिवर्स, आणि ट्राय करायला हरकत नाही आहे. तर आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट टाईम नवीन गोष्ट घेऊन येईल आणि धन्यवाद.